नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। हा पेपर 12 मार्च 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा, काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या काढायच्या आहेत आणि प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करायची आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। बघा, जो योग्य पर्याय असेल त्याचा क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे। पहिले विधान, ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात। त्याचा अ पर्याय बरोबर आहे CO2। ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2 चे रेणू तयार होतात। दुसरे विधान, व्हिनेगरमध्ये टिंबटिंब आम्ल असते। त्याचा देखील अ पर्याय बरोबर आहे ॲसेटिक। व्हिनेगरमध्ये ॲसेटिक आम्ल असते। तुम्ही पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे। तिसरे विधान, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच टिंबटिंब होय। त्याचा ब पर्याय बरोबर आहे उत्परिवर्तन। जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय। चौथे विधान, मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते। त्याचा क पर्याय बरोबर आहे वृषण। मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते। पाचवे विधान, सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब करतात। त्याचा ड पर्याय बरोबर आहे विद्युत ऊर्जे। सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्न सोडवा। 5 गुणांसाठी 5 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यातील पहिला प्रश्न, विसंगत पद ओळखा। खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन। विसंगत पद आहे फलन। दुसरा प्रश्न, सहसंबंध लिहा। मधुमेह, इन्सुलिन, कॅन्सर, इंटरल्युकिन। तिसरा प्रश्न, चुकी बरोबर ते लिहा। जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। हे विधान बरोबर आहे। चौथा प्रश्न, जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा। 1. औषध निर्मिती, उदाहरणार्थ इन्सुलिन, लसी। 2. कृषी उत्पादनात वाढ, उदाहरणार्थ जनुकीय सुधारित पिके। पाचवा प्रश्न, मी मत्स्यप्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? त्याचे उत्तर आहे लंगफिश। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा। 3 विधाने दिलेली आहेत। कोणत्याही 2 विधानांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। पहिले विधान, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्सी शोषण करतात। उत्तर, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिशोषणऐवजी विनाक्सी शोषण करू लागतात। जिवंत राहण्यासाठी अशा विनाक्सी शोषणाचा आधार घेतला जातो। दुसरे विधान, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, कारण मुलाचे लिंग हे वडिलांकडून मिळणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असते। स्त्रीमध्ये XX गुणसूत्रे असतात तर पुरुषांमध्ये XY गुणसूत्रे असतात। त्यामुळे वडिलांकडून X गुणसूत्र मिळाल्यास मुलगी होते तर Y गुणसूत्र मिळाल्यास मुलगा होतो। तिसरे विधान, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही, कारण अणुऊर्जेपासून किरणोत्सर्गी कचरा तयार होतो, जो पर्यावरणासाठी आणि मानवासाठी धोकादायक असतो। तसेच अणुभट्ट्यांमध्ये अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात
किरणोत्सर्ग होण्याची शक्यता असते, म्हणून अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही. पहा, 3 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची होती. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न. खालील प्रश्न सोडवा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिला प्रश्न आहे, खालील अन्नसाखळी पूर्ण करा. आपण त्या ठिकाणी अन्नसाखळी पूर्ण केलेली आहे. हिरव्या वनस्पती, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड, विघटक. दुसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. मत्स्य प्राणीवर्ग आणि सरीसृप प्राणीवर्ग. तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. पहा, खाली दिलेले जे चित्र आहे ते पूर या आपत्तीचे आहे. पूर या आपत्तीच्या वेळेस वस्तीत पाणी शिरते, सखल भागात पाणी साचते, संपूर्ण प्रदेश जलमय होतो, वाहतूक बंद पडते, पुराच्या पाण्यामुळे झाडे कोसळतात, घरे जमीनदोस्त होतात. या ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहे आणि उत्तर पण आपण त्या ठिकाणीच लिहून घेतले. सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होऊन रोगराईच्या साथी पसरतात. पूर या आपत्तीमुळे हे परिणाम होतात. चौथा प्रश्न, ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही 4 मार्ग लिहा. पहिला मार्ग आहे हास्यमंडळ. एकत्र जमून मोठमोठ्याने व मनमोकळेपणे हसून आपला ताण हलका करता येतो. 2 आहे सुसंवाद. मित्र मैत्रिणी, समवयस्क, भाऊ बहिणी, शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे. याने ताणतणाव कमी होतो. तिसरा मार्ग आहे लेखन. मनातले विचार लिहून काढले आणि आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले तरीही ताण कमी होतो. चौथा मार्ग आहे छंद जोपासणे. वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळ देखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे, त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात. कोणतेही 4 मार्ग लिहायचे आहेत. 5वा मार्ग आहे संगीत. 6वा मार्ग आहे मैदानी खेळ व व्यायाम. पाचवा प्रश्न आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी आहे स्वच्छता, गाळाचा खत म्हणून वापर, निर्धोक पाणी, बायोगॅस संयंत्रात वापर. 5 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न लिहायचे होते. आपण या ठिकाणी 4 प्रश्न अभ्यासले. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत. 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत 15 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. पहिला प्रश्न, आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. आनुवंशिक बदल होण्याची कारणे, उत्परिवर्तन. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात. दुसरा प्रश्न, सूत्री पेशी विभाजनाच्या 4 अवस्था लिहा आणि कोणत्याही 2 अवस्थांचे स्पष्टीकरण करा. या ठिकाणी आपण 4 अवस्था लिहिलेल्या आहेत. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. त्यापैकी आपण पूर्वावस्था आणि मध्यावस्था या अवस्थांचे स्पष्टीकरण अभ्यासू. उत्तर, पूर्वावस्था. गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात, परंतु ते आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. दुसरी अवस्था आहे मध्यावस्था. सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तुर्कतंतू तयार होतात. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. तिसरा प्रश्न, एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. द्विविभाजन. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते, त्यामुळे 2 नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.
ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहे. साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन, उभे द्विविभाजन. पुढे आहे बहुविभाजन. कलिकायन. चौथा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोन समस्या स्पष्ट करा. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या: हवा प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. इंधनाचे सूक्ष्मकण वातावरणात सोडले जातात. या घनरूप कणांमुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहे. ते फार काळ पुरणार नाहीत. यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील. पाचवा प्रश्न, मृदुकाय प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीराचे 3 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: त्यांचे शरीर मऊ असते, अनेकदा कठीण कवचाने सुरक्षित असते, त्यांच्याकडे हालचालीसाठी स्नायूयुक्त पाय असतात, त्यांच्याकडे आवरण असते जे कवच स्राव करणारे ऊतक आहे. पुढे आहे 6वा प्रश्न, आम्लप्रजननाचे घटक कोणते? त्याचे पृथ्वी तळावर होणारे कोणतेही 2 दुष्परिणाम लिहा. 7वा प्रश्न, खालील शब्दकोडे पूर्ण करा. या ठिकाणी आपण शब्दकोडे पूर्ण केलेले आहे. शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी पहिला प्रश्न आहे मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन, व्यसनाधीनता. दुसरा प्रश्न आहे या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता, फेसबुक. तिसरा प्रश्न आहे ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय, गायन. आणि चौथा प्रश्न आहे ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक, सात्विक आहार. आठवा प्रश्न, तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा. 8 प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे होते. आपण या ठिकाणी 6 प्रश्न अभ्यासले. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा 5 गुणांसाठी. 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे आहे. आपण दोन्ही प्रश्न अभ्यासू. 1. जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता संवर्धनाचे 4 उपाय लिहा. उत्तर: निसर्गामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या सजीव सृष्टीची समृद्धी म्हणजे जैवविविधता. आता जैवविविधता संवर्धनाचे उपाय अभ्यासू. उत्तर: दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5. प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 6. पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे. आणि 7. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. दुसरा प्रश्न आहे मूळ पेशी म्हणजे काय? मूळ पेशींचे 4 उपयोग स्पष्ट करा. उत्तर: मूळ पेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालक पेशी असतात. या बहुपेशीय सजीवात आढळतात. मूळ पेशींचे उपयोग अभ्यासू. उत्तर: पुनरुज्जीवित औषध क्षेत्र या अंतर्गत सेल थेरपी हे तंत्र वापरण्यात येते. मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूळ पेशी वापरल्या जातात. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया अशा रोगांमध्ये रक्तपेशीची कमतरता भासते. अशा वेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूळ पेशी वापरल्या जातात. अवयवरोपण या तंत्रात मूळ पेशींपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. यकृत, वृक्क असे अवयव निकामी झाल्यास त्यांच्या जागी सुदृढ अवयव रोपण करावे लागते. तेव्हा या पेशींचा फायदा होतो.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।